नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, यस थंबनेल बघून आपणास कळलेच असेल की आजचा व्हिडिओ आपला कशा रिलेटेड असणार आहे। मित्रांनो, डी वाटू युनिव्हर्सिटी डी वाटू युनिव्हर्सिटीचे जे एग्जाम आहेत ते जवळजवळ संपण्यात आहेत। मित्रांनो, आता BH4 जो आहे रेग्युलर सेमिस्टरच्या एक्झामिनेशनचा जो विषय आहे तो बाकी आहे। तर त्या विषयाचा पेपर देखील तुमच्या 15 तारखेला होणार आहे मित्रांनो, 2 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत। मित्रांनो, त्या संबंधित सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्ही आपलं व्हॉट्सअप चॅनल किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। त्या ठिकाणी आपण त्या संबंधित नोट्स जे आहेत त्या प्रोव्हाइड करत असतो। तर मित्रांनो, आजचा टॉपिक आपला डी वाटू युनिव्हर्सिटीचा रिझल्ट कधी लागणार आहे याच्या संबंधित असणार आहे। मित्रांनो, तुमचे जे एग्जाम आहेत ते तर आता झालेले आहेत किंवा आता 15 तारखेला तुमचे एग्जाम जे आहेत ते टोटली जे आहेत ते संपणार आहेत। तर बघा मित्रांनो, रिझल्ट कधी लागणार आहे, त्यासोबतच वेबसाईट कधी चालू होणार आणि मित्रांनो सोबतच तुमचे रिझल्ट ऑनलाईन लागेल की ऑफलाईन लागेल या सर्व गोष्टींवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून डी वाटू युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेट आपल्याला वेळोवेळी भेटत राहतील। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो, जराही वेळ न वाया घालवता व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण रिझल्टपासून स्टार्ट करूयात। मित्रांनो, डी वाटू युनिव्हर्सिटीचा जो रिझल्ट आहे तो तुमचा जो आहे तो पहिले रेग्युलरचा आपण बात करूयात। मित्रांनो, जे रेग्युलर सेमिस्टरचे एक्झामिनेशन आहे त्यांची जी एंड डेट आहे, एंड डेट खूप मोठी फॅक्टर असते मित्रांनो रिझल्टसाठी। तर रेग्युलर सेमिस्टर एक्झामिनेशनची जी एंड डेट आहे ती 26 जून जी आहे ती रेग्युलर सेमिस्टर एक्झामिनेशनची एंड डेट आहे। आणि सप्लिमेंटरी किंवा आपण आता सेकंड इयरचा जो रेग्युलर सब्जेक्ट आहे त्याला सुद्धा आपण सप्लिमेंटरीमध्ये कन्सिडर केलं तर तुमचे ऑल ओव्हर जे पेपर आहेत ते तुमचे 15 जुलैला जे आहेत ते ओव्हर होणार आहेत किंवा एंड होणार आहेत। तर बघा मित्रांनो, नॉर्मली जी युनिव्हर्सिटी असते, कुठलीही युनिव्हर्सिटी तुम्ही घ्या, UGCचे जे गाईडलाईन असतात म्हणजे अंडर ग्रॅज्युएट जे तुमचे UGC असते, UGCचे जे तुमचे गाईडलाईन असतात ते एंड डेटपासून तुमचा रिझल्ट जो आहे तो 45 डेजच्या मध्ये जे आहे ते रिझल्ट लागला पाहिजे। पण मित्रांनो, आपण डी वाटू युनिव्हर्सिटीचा जे आहे सगळं बघत आहोत मागच्या सेमिस्टरपासून। तर डी वाटू युनिव्हर्सिटी जे आहे मित्रांनो ते रिझल्ट जे आहे ते खूपच डिले लावत आहे। फॉर एक्झाम्पल, तुमची जी एक्झाम झाली होती पहिले विंटरची, तर विंटरची एक्झाम मित्रांनो तुमची झाली होती जानेवारीमध्ये आणि तुमचा जो रिझल्ट लागला होता तो लागला होता तुमच्या मार्च आणि एप्रिल। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता जवळजवळ या ठिकाणी 2 मंथचा त्यांनी जो आहे तो गॅप घेतलेला आहे। म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो, 60 डेज जे आहे 60 डेज त्यांनी एक्झामसाठी घेतलेले आहेत मित्रांनो। तर बघा मित्रांनो, आपण एक ॲप्रॉक्सिमेट डेट पहिले काढूयात। तर बघा मित्रांनो, तुमचे जर 45 डेज आपण पकडले तर 45 डेज जे आहे तुमच्या ऑब्वियसली जे रेग्युलर सेमिस्टरचा रिझल्ट आहे तो लवकर लागेल आणि सप्लिमेंटरीचा रिझल्ट जो आहे तो लेट लागेल। ऑफलाईन लागणार की ऑनलाईन लागणार हे आपण पुढे व्हिडिओमध्ये बोलणारच आहे, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओला बघून राहा। मित्रांनो, बघा आता आपण बघूयात की तुमचा जो रेग्युलरचा रिझल्ट आहे जर का आपण 45 डेज पकडले तर तुमचा जो रिझल्ट आहे तो तुमचा 10 ऑगस्टपर्यंत जो आहे तो तुमचा रिझल्ट लागू शकतो। मित्रांनो, हे जस्ट प्रेडिक्टेशन आहे, तुमचा रिझल्ट जो आहे तो याच्या दरम्यान लागू शकतो। बट युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही बघू शकता मागच्या 3-4 सेमिस्टरपासून जे आहे ते रिझल्ट तुमचे लेट लागत आहेत। आणि मित्रांनो, मागच्या वर्षाचा जर का सिनेरिओ बघितला आपण तर 60 डेज जर का आपण पकडले रिझल्ट लागायला तर तुमचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट तुमच्या 15 ऑगस्टच्या आसपास जे आहे ते लागू शकतो रेग्युलर सेमिस्टरचा। आणि सप्लिमेंटरीचा जो रिझल्ट लागेल तुमचा तो 25 ऑगस्टपर्यंत जो आहे तो तुमचा रिझल्ट सप्लिमेंटरीचा लागू शकतो। यावेळेस जर युनिव्हर्सिटीने मनावर घेतलं तर तुमचा जो रिझल्ट आहे तो तुमच्या 5 ऑगस्ट ते 10 ऑगस्टमध्ये जो आहे तो 100% लागायचे चान्सेस आहेत। आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो रिझल्ट आहे तो ऑनलाईन लागेल की ऑफलाईन लागेल। तर बघा मित्रांनो, तुमचा जो रिझल्ट आहे, जर रिझल्ट तुमचा डिले झाला तर तुमचा रिझल्ट जो आहे तो ऑफलाईन पद्धतीने लागणार आहे। आणि मित्रांनो, जर का लवकर लागला तर त्यांना आता जी आपली डी वाटू ERPची जी वेबसाईट आहे
वेबसाईटचं सुद्धा आपण आत्ताच बोलूयात. बघा मित्रांनो, ERPची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटचे जे आपल्याला ऑनलाईन नामोनिशान जे आहे ते काही आपल्याला बघायला भेटत नाही आहे. मित्रांनो, डी बाटू युनिव्हर्सिटीने एक्झाम फॉर्म फिलिंगच्या वेळेस ही वेबसाईट जी आहे ही चालू केलेली आहे. यामध्ये लॉग इन पद्धतीने आपण अर्ज केला होता. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी हॉल तिकीट जे आहे हॉल तिकीटसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिले आहे. आणि याच्या पुढच्या ज्या अकॅडमिक जे ॲक्टिव्हिटी होत आहेत तुमच्या, फॉर एक्झाम्पल एमटेकचे तुमचे रजिस्ट्रेशन असेल किंवा एमटेकचे एक्झाम फॉर्म फिलिंग असेल, सर्व प्रकारचे जे प्रोसेस आहेत ते याच वेबसाईटवर तुमचे आता बघायला भेटत आहेत. तर मित्रांनो, आपलं असं प्रेडिक्टेशन आहे की या वेबसाईटवर जे आहे डी बाटू युनिव्हर्सिटी आपल्याला रिझल्टचा एक टॅब जो आहे तो ओपन करून देऊ शकते आणि यावर ते रिझल्ट लागू शकतात. मित्रांनो, हे एक जस्ट प्रेडिक्टेशन आहे. जर युनिव्हर्सिटीने काम व्यवस्थित केले तर तुमचा रिझल्ट जर का लवकर लागत असणार तर तुमचा रिझल्ट या वेबसाईटवर देखील ते पब्लिश करू शकतात. तर मित्रांनो, आणि ERP वेबसाईटची बात करूयात. तर ERP वेबसाईट जे आहे ते मला तरी नाही वाटत की ERP वेबसाईट आता चालू होईल, कारण त्यांनी या ठिकाणी लॉग इन पोर्टल दिल्यामुळे त्यांनी या ठिकाणी स्पेशल वेबसाईट जी आहे ती युनिव्हर्सिटीची बनवायचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला बघायला भेटत आहे. आणि मित्रांनो, जर का तुमचा रिझल्ट ऑफलाईन लागला तर ऑफलाईन तुमचा रिझल्ट PDF स्वरूपात येणार आहे. मित्रांनो, PDF स्वरूपात रिझल्ट आपण कशा प्रकारे पाहायचा यावर आपले भरपूर सारे व्हिडिओ आपण चॅनलवर बनवलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकतात. सोबतच मित्रांनो, आपण होप करू शकतो की युनिव्हर्सिटीने जे आहे व्यवस्थित सर्व प्रकारची कामं केली पाहिजे आणि सोबतच रिझल्ट जो आहे तो 45 डेजच्या मध्ये जे आहे ते लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, आय होप तुम्हाला सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन कळाली असेल. एमटेकच्या फॉर्म फिलिंगबद्दल जर का व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवून येईल. सोबतच मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या मनात जे प्रश्न आहेत की आम्ही पुढच्या वर्गात जाणार की नाही, यासाठी आपण क्रेडिट कशा प्रकारे मोजायचे, डी बाटू युनिव्हर्सिटीचा संपूर्ण क्रायटेरिया, पासिंग क्रायटेरिया आपण त्यामध्ये डिस्कस केलेला आहे. तर त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि थंबनेलसुद्धा तुम्हाला फ्लॅश होत असेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघू शकतात. तर आय होप मित्रांनो, तुम्हाला सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन कळाली असेल. रिझल्ट तुमचा कधी लागेल, त्या संबंधित वेबसाईट कधी सुरू होणार आणि मित्रांनो, आपण त्याची डेटसुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे. त्या डेडलाईनमध्ये रिझल्ट जो आहे तो यायला पाहिजे. तुम्ही बघत आहात मित्रांनो, आपण 1 वर्षापासून जे आहे आपलं चॅनल स्टार्ट केलेले आहे आणि त्यावर आपण सर्व प्रकारचे डी बाटू रिलेटेड अपडेट जे आहे ते आपल्याला प्रॉपर वेळोवेळी देत असतो. मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून डी बाटू युनिव्हर्सिटी रिलेटेड सर्व प्रकारचे अपडेट तुम्हाला या चॅनलवर भेटत असतील. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.